मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 93. जरासंधानं राज्य कोंडले होते ते कारागृह एकदा पाहून नौकांसह खंडणी वसूल करून आम्ही गिरिव्रज सोडलं. तिरंजना नदीच्या किनाऱ्याला धरून पुढं सरकत किकट, मंद, पूर्वदशार्ण, उत्कल अशी राज्य जिंकीत वृक्षपर्वताजवळून आम्ही पुन्हा पूर्वसागराच्या दिशेनं निघालो. माघ महिन्याचा शुक्ल पक्ष संपून गेला होता. वृक्षपर्वतावरच्या कळम, गेळण, पांढर, ऊद, खैर, ऐन, कटक, नाना, शमी, पांगेरा, उंडी अशा अनेक वृक्षांच्या पानापानांचं संगीत आम्हाला पूर्वसागरावरचा अवखळ वारा ऐकवीत होता. वैतरणी नदी ओलांडताच पुंड्र देशात आमचा प्रवास झाला. आर्यावर्ताचं पावला पावलाला निसर्ग सौंदर्याचं विविध आविष्कार दाखविणारं स्वरूप पाहताना मन दंग होत होतं. किती प्रकारची पक्षी, लतावेली, वृक्ष, नद्या, सरोवर, फुलं, पिकं, पर्वत यांनी भरलं आहे हे कुणालाही कधीही सांगता आलं नसतं. मानवी राजांचा पराभव करीत आम्ही चाललो होतो, पण निसर्गाच्या राज्याला मात्र आम्ही श्रद्धेनं मानवंदना देत चाललो होतो. पुंड्र देशात प्रवेशताच आपल्या तुटपुंज सैन्यानिशी आम्हाला त्या देशाचा राजा व स्वतः श्रीकृष्णाचा स्पर्धक म्हणून प्रतिवासुदेव मानणारा पौंड्रक वासुदेव भिडला. हिरण्यवर्मानंच त्याचा पराभव केल्यामुळे आम्हाला शस्त्रही धरावं लागलं नाही. यानंतरचा देश होता कलिंग, युवराज दुर्योधनाच्या श्वशुराचा, चित्रांगदाचा देश. या देशावर सैन्य घेऊन जायचं कसं? दुर्योधनाच्या भावना त्यामुळे दुखावल्या जातील या कल्पनेनं मी आमच्या सेनापतीला म्हणालो, हा कलिंग देश युवराज्ञी भानुमतींचा आणि सुप्रिया वहिनींचा आहे. हा टाळला तर? नाही, मला द्वारका आणि मथुरा यांशिवाय कोणतंच राज्य टाळता येणार नाही. हा राजदंड समस्त कुरूंचा आहे. तुझ्या माझ्या युवराज दुर्योधनाच्या कुणाच्याही भावनांपेक्षा त्याची प्रतिष्ठा अधिक आहे. कोणता राजा आहे तिथं उपस्थित? भानुमंत की त्याचा पिता? भानुमंत, महाराणी भानुमतींचा बंधू. त्याला शरण ये असा संदेश पाठव. तसा तो शरण आला नाहीतर काय? तुझीही गत मगधांच्या सहदेवासारखीच होईल असं कळव त्याला. त्याच्या आज्ञेप्रमाणे संदेश घेऊन दूत कलिंगाच्या राजनगराला, राजपुराला निघून गेला. वास्तविक हे राजपूर नगर सुप्रिया वहिनींमुळे दादाला जिव्हाळ्याचं वाटायला पाहिजे होतं, पण सेनापतीशिवाय कुठल्याही नात्याचा विचार तो करावयास तयारच नव्हता. संदेश घेऊन गेलेला दूत परतीचा म्हणून काय संदेश आणतो यासाठी साशंक मनानं आम्ही त्याची वाट पाहत होतो. दूत परत आला. कलिंगराज भानुमंतानं आमची अट मान्य केली होती. आपलं नगर सजवून तो आमच्या स्वागताला महानदीच्या किनाऱ्यावर सामोरा येणार होता. सुदैवानं त्याला संधीची सुबुद्धी झाली होती. आमच्या अजिंक्य सेनेसह ज्या नगरातून राजा दुर्योधनानं महाराणी भानुमतींचं हरण केलं होतं त्या राजपूर नगरात वाद्यांच्या गजरात आम्ही अभिमानानं प्रवेश केला. त्या नगरातच अंगराजानं जरासंधाला द्वंद्वात जीवनदान दिलं होतं. महानदीच्या तीरावरचं हे नगर प्रशांत आणि रमणीय होतं. राजा भानुमंतानं सामोरं येत साहसी वदनानं आमच्या झंझावाती सेनापतीचा हात आपल्या हाती घेत त्याला आपल्या राजरथावर चढवून घेतलं. कुरूंचा योद्धा म्हणून नव्हे, दुर्योधनाचा सखा म्हणून नव्हे, सुप्रिया वहिनींचा पती म्हणून देखील नव्हे, तर दिग्विजयी कर्ण म्हणून. आमच्या प्रवासातील अर्धा अधिक प्रवास आता संपला होता. हृदय विजयाच्या उभारीनं काठोकाठ भरून ओसंडत होती. नगरात प्रवेशताच दादानं सुप्रिया वहिनींच्या वृद्ध मातापित्यांची भेट घेऊन त्यांना विनयानं वंदन केलं. भानुमंताच्या आग्रहावरून राजपुरात एक दिवस वास्तव्य करण्याचं ठरलं. माघ मासाच्या वद्य पंचमीचा दिवस होता. संध्याकाळच्या समयाला आपल्या दूतपथकाचा प्रमुख हस्तिनापुराहून आलेल्या एका अश्वसादाला घेऊन माझ्या समोर आला. तो अश्वसाद गुरुपुत्र अश्वत्थामांचं भुर्जपत्रक घेऊन आला होता. मगधांच्या राज्यापासून भरधाव दौडत तो आम्हाला गाठण्याचा एकसारखा यत्न करत होता. तलम वस्त्रात गुंडाळलेलं पत्र त्याच्या हातून घेताना मी हस्तिनापूरचं कुशल त्याला विचारलं. हस्तिनापूरहून तसे खूप संदेश येत होते, पण पत्र असं हे पहिलंच होतं. तातडीनं दादासमोर जात मी ते त्याच्या हाती दिलं. ते न उलगडताच त्यानं विचारलं,
कुणाकडून आलं हे? अश्वत्थामांकडून, हस्तिनापुराहून. वाच, काय म्हणतो आहे ते. त्यानं ते तसंच परत माझ्या हाती दिलं. वरचं तलम वस्त्र दूर सारून ते भोर्जपत्रावरचं पत्र मी कुतूहलानं वाचू लागलो. मित्रा, तुझ्या गगनभेदी विजयाच्या वार्ता दर सप्ताहाला राजवाड्यावर येऊन थडकत आहेत. या दिग्विजयानं तू कीर्तीचा कळस गाठला आहेस असं सर्वत्र बोललं जात आहे. अशा तुझ्यासारख्या दिग्विजयी वीराला मी ऋषिकुमार तो काय लिहिणार? तरीही हे पत्र दिग्विजय कर्ण म्हणून वाचू नकोस, एक मित्र म्हणून वाच. माझा विश्वास आहे या पत्राचं तू स्वागतच करशील. तुला मी चांगला जाणतो. मित्राचा एखादा शब्द कमी अधिक पडल्यास तू रागावणार नाहीस. पांचाल, कोसल, विदेह, कौशिकी, कच्छ, कामरूप, वंग, मगध असे देश जिंकत तू अश्वगतीनं चालला आहेस. क्षणकाल तू त्यांच्या राज्यात असेपर्यंत ते तुझं सर्वस्व मान्य करतात, पण तू पुढे जातास ते पुन्हा आपल्या संस्कृतीचं जतन करण्यासाठी झटू लागतात. लक्षात ठेव, ज्याला त्याला आपली संस्कृती प्राणप्रिय असते ती असावीच लागते, कारण तेच जिवंतपणाचं लक्षण आहे. स्वत्व गमावून जगण्यासाठी शूद्र कावळाही तयार नसतो. यासाठी सर्वांना जिंकता येईल ते केवळ प्रेमानंच. तसं तुझ्या वर्तणुकीनं तू सर्वांना जिंकलंही असशील असा माझा दृढ विश्वास आहे. शेवटी धन, संपत्ती, कीर्ती, प्रतिष्ठा हे तट कितीही भक्कम असले तरी मृत्यूच्या महादिग्विजयी सम्राटापासून ते मानवांचं संरक्षण करूच शकत नाहीत. त्यासाठी एकच तट कार्यक्षम ठरतो, तो म्हणजे मनाचा. स्वभाव धर्माप्रमाणे या टिचभर पत्रातूनही मी तुला तत्वज्ञानच ऐकवायला लागलो. ते वाचताना तुला कदाचित कंटाळा यायचा, त्यासाठी ते इथंच थांबवितो. सर्व सैन्यासह वाटचाल करताना या रमणीय देशाचं विविध स्वरूपांत तुला दर्शन होत असेल. तुझं निसर्गप्रेमी मन त्यामुळे सदैव आनंदित राहत असेल. एखाद्या खळाळत वाहणाऱ्या नदीचं दर्शन घेताना होणारा आनंद, विविध वर्णी पूर्ण विकसित कमलांनी भरलेल्या सरोवरावर घोंगावणाऱ्या पुष्ट भ्रमरांचा गुंजारव ऐकताना होणारा आनंद, फुललेल्या निसर्गाला पिसारा पसरून प्रतिसाद देणाऱ्या मयुराला नृत्यमग्न पाहताना होणारा आनंद, आकाशाच्या नीलवस्त्राला आपल्या सप्तरंगांची किनार देणाऱ्या इंद्रधनुष्याला पाहताना होणारा आनंद, हे सर्व आनंद माझ्या मते 10 युद्धांतल्या विजयानंदापेक्षाही सरस आहेत. त्या दृष्टीनं तुझा दिग्विजय तर दुहेरी यशस्वी आहे. असो, आता थोडंसं हस्तिनापुराविषयी. मी नेहमी नगराबाहेरच्या विष्णू मंदिरात देवदर्शनासाठी जातो. तिथं मी तुला दाखविलेल्या दगडांच्या भेगेतील त्या पिप्पलाच्या रोपट्याचंही दर्शन घडतं. या 2 मासांत किती तरारून वाढलं आहे ते. इथं आल्यानंतर जेव्हा तू ते पाहशील तेव्हा तूही त्या रोपट्याच्या चिकाटीचं कौतुकच करशील. ते मला सदैव तुझी आठवण करून देतं. अस्तु, तुझ्या आगमनाची आम्ही सर्वजण आतुरतेनं वाट पाहत आहोत. या सर्वजणांत वृषाली वहिनी आणि तुझे कुटुंबीयही आहेत. शोनाला स्नेहपूर्ण वंदन. अरे हो, या सर्व पत्रात महत्वाचा वृत्तांत आलाच नाही. तू दिग्विजयासाठी निघून गेलास आणि दुसऱ्याच दिवशी द्वारकेहून राजमाता कुंतीदेवी नगरात आल्या. महामंत्री विदुरांच्या पर्णकुटीत त्या उतरल्या आहेत. मला तर वाटतं महामंत्र्यांनीच त्यांना बोलावून घेतलं असावं. त्यांचंही दर्शन कधी कधी घडतं. विशेषतः अशाच एका प्रसंगी विदुरांच्या पर्णकुटीत जाण्याचा मला योग आला. त्यावेळी राजमाता म्हणून त्यांना वंदन करताच त्यांचे चरण पाहून मला तुझी प्रकर्षानं आठवण झाली. किती साम्य आहे तुझ्या आणि त्यांच्या निमुळत्या चरणांत. ठीक आहे, आता पत्र पुरं करतो, कारण तुला सांगण्यासारखं जे जे आहे ते सर्व व्यक्त करायचं तर या भुर्जपत्राची विपुल पानं लागतील. शेष कुशल, तुझा सस्नेह, अश्वत्थामा. शेवटी त्यानं पत्रातील स्नेहबद्ध शब्द खोडून त्याऐवजी सस्नेह असा बदल केला होता. बंधनाची कोणतीही कल्पना मनावर लादून घेणं त्याच्या आध्यात्मिक मनाला मानवलं नसावं. त्या पत्रानं माझ्या मनाला विलक्षण विरंगुळा दिला. दादा मात्र विचारमग्न आणि काहीसा अस्वस्थ झाला. पत्रोत्तर काय धाडायचं? मी विचारलं. नको, त्याला कोणतंही उत्तर पाठवू नकोस.